नमस्कार मित्रांनो, ऑलिव्हिया आयुर्वेदामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा महत्त्वाचा विषय आहे पायांना येणारी सूज, कारणे आणि साधारण उपाय. अनेकांना पायांना सूज येत असते. बऱ्याचदा तात्पुरती सूज येते, काही वेळा खूप दिवस व बरीच महिने व बरीच वर्ष सूज असल्याचे दिसून येते. यासाठी बरीच वेगवेगळी कारणे आहेत. आज याविषयी आपण काही बेसिक माहिती आणि उपाय समजून घेऊयात. काही सामान्य कारणे म्हणजे पायांवर ताण येईल अशी कामे करणे, म्हणजे जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ बसणे, कॅपॅसिटीपेक्षा अधिक चालणे, धावणे, वजन उचलणे आणि शरीराचे वजन अधिक असणे. साहजिकच अशामुळे पायांच्या रक्तवाहिन्यांवर दाब पडून ते अशक्त होतात आणि तेथे लवचिकपणा कमी होऊन पायांमध्ये सूज यायला सुरुवात होते. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा नॅचरल पद्धतीने सूज येऊ शकते. पण अजूनही काही महत्त्वाची कारणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात खूप सिरियस इश्यू उत्पन्न होऊ शकतात. यांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिव्हर, किडनी, हृदय यांचे फेल्युअर. याचाच अर्थ असा की त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा त्यांचे काम कमी होणे किंवा काम बंद होणे. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे रक्ताची गुठळी तयार होऊन त्यांचे रक्तवाहिन्यांचे काम बाधित होणे. त्यामुळे पायातील रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन ते फुगतात आणि पायांमधील रक्त आणि काही प्रकारचे द्रवपदार्थ हे पूर्ण ताकदीने वरच्या दिशेला ढकलू शकत नाहीत. परिणामी पायांमध्ये पाणी साठायला लागते आणि सूज येते. काही इन्फेक्शन असेल तरीसुद्धा सूज येऊ शकते. काही वेळ मुकामार बसला असेल तरीसुद्धा व फ्रॅक्चर असेल तरीही सूज येते. काही विटॅमिनच्या कमतरतेमुळे सुद्धा सूज येऊ शकते. सध्या सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डायबिटीस. त्यामुळे मुख्यतः पूर्ण शरीरातील नसांवरती, रक्तवाहिन्यांवरती आणि अवयवांवरती परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे पायांवरही परिणाम दिसून येतो. किडनी फेल्युअरमध्ये रक्तातील टॉक्झिन्स, टाकाऊ पदार्थांचे प्रमाण वाढत जाते आणि किडनी अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास असमर्थ असते. अशामुळे ते जास्तीचं पाणी पायामध्ये, पोटामध्ये, फुफ्फुसांमध्ये साठून सूज येते. हार्ट फेल्युअर आणि लिव्हर फेल्युअरमध्ये सुद्धा असेच बघायला मिळते. अशा प्रकारे सुजेच्या कारणांचा साधा अंदाज तर आला असेल तुम्हाला. आता यासाठी काही सामान्य उपाय तुम्ही करू शकता. सर्वप्रथम जवळच्या डॉक्टरांना दाखवून सुजेसाठी काय नेमके कारण आहे ते समजून घ्या. कारण काही अर्धवट माहिती वाचून, ऐकून, काही ओळखीच्या लोकांचा सल्ला घेऊन अंधारात तीर मारायला जाऊ नका. एकदा कारण समजले आणि नंतर त्यासाठी जे काही योग्य सल्ला डॉक्टर देतील तसे करा. यासाठी काही टेस्ट करावे लागले तरी तेही जरूर करा, कारण ते फक्त तुमच्याच हिताचे आहे. इन्फेक्शनमुळे जर सूज असेल तर तसा उपायही त्वरित करून घ्या. घरच्या घरी तुम्ही पायांसाठी, शरीरासाठी काही सोपे व्यायाम करत राहा. काही फोटो मी इथे दाखवत आहे, पण तेही तुमच्या फॅमिली फिजिशियनला विचारून, सांगून त्यांच्या सल्ल्यानुसार सिलेक्टेड व्यायाम तुम्ही करत राहा. त्याचप्रमाणे आयसिंगसुद्धा करू शकता. घरी वा काम करते वेळी पायांवर ताण येईल असे करू नका. उदाहरणार्थ 10 मिनिटाचा रूल फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मोस्टली वयस्कर लोकांनी असे करावे. कोणतेही उभे राहण्याचे, चालण्याचे काम असेल तर 10 मिनिटाने 2 मिनिटाचा गॅप घ्यावा. समजा किचनमध्ये काम करत असाल व गार्डनमध्ये फेरी मारत असाल तेव्हा 10 मिनिटे झाले की 2 मिनिटं बसून घ्यावी. त्यानंतर हवे तर परत 10 मिनिटं उभे राहा किंवा चाला. जास्त वेळ उभे राहून त्यामुळे उगीच अट्टहास करू नका. त्या 2 मिनिटामध्ये पायातील काही नसांना थोडा आराम मिळतो आणि ते परत एनर्जी गेन करतात आणि एक्झॉस्ट म्हणजे थकत नाहीत. हे कारण बघा, हे करून बघा, तुम्हालाच फरक जाणवेल. अजून एक साधा उपाय म्हणजे जेव्हाही आराम करणार तेव्हा पायाखाली उशी तुम्ही घेऊ शकतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे पायातले एक्स्ट्रा पाणी ऊर्जाच्या दिशेने येण्यास मदत होते. वयस्कर व्यक्तींनी पायाखाली उशी ठेवताना गुडघे लटकवून ठेवू नये, त्याखाली पण काहीतरी सपोर्ट ठेवावा. नियमित पायांना स्ट्रेंथ हिल असे सिंपल व्यायाम करत राहावे. स्नायूंना बळकटी आणण्यासाठी जेही विटॅमिन्स लागतात, प्रोटीन्स लागतात, त्या भाज्यांचा आणि पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करावा. हे बघा, आपण सर्वांना माहीत असते की आपल्या शरीराला काय चांगले आणि काय वाईट आहे, पण तरी आपल्या सवयींमुळे आपण जास्त लक्ष देत नाहीत आणि नंतर आजार झाल्यानंतर डॉक्टरांनाच विचारतात की डॉक्टर असं काय झाले म्हणून. उदाहरणार्थ सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असते की याने कॅन्सर होऊ शकतो, तरी लोक घेतात आणि बरेच दिवस खोकला गेला नाही तर डॉक्टरांनाच दोष देतात की माझा खोकला का कमी होत नाही. त्यामुळे व्यवस्थित विचार करून, सवयी चांगल्या ठेवून, नियमित व्यायाम करून, पौष्टिक तेही घरचे अन्न खाऊन आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बघा, विषय खूप मोठा आहे, परंतु आपण फक्त प्रायमरी माहिती इथे व्यक्त केली आहे. आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आजचा प्रयत्न तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.